उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा आज पहिलाच सातारा दौरा। यशवंतराव चव्हाणांच्या प्रीतिसंगम स्मृतीस्थळाला अभिवादन करणार। विमान अपघातातील मृतांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार। अजितदादा विलीनीकरणाची चर्चा करत असते तर भाजपशी बोलले असते। फडणवीसांनी शरद पवारांचा दावा खोडला। सध्याच्या परिस्थितीत कोणतंही राजकारण करायचं नाही, फडणवीसांचं प्रत्युत्तर। अजितदादांची शपथ घेऊन सांगतो, विलीनीकरणाची चर्चा झाली होती। जिल्हा परिषद निवडणुकांनंतर निर्णय घ्या असं फडणवीसांनी सांगितल्याचं दादाच म्हणाले होते। पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेंचा दावा। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्यासंदर्भात झालेल्या चर्चांमध्ये साक्षीदार अजित पवारांनी विलीनीकरणाला मान्यता दिली होती। राजेंद्र शिंगणेंचाही दावा। ईडीच्या फाईल्स तयार असल्यानं राष्ट्रवादीचे 3 मोठे नेते भाजपच्या इशाऱ्यावर चालतात। बच्चू कडूंचा आरोप, तर सुनेत्राताईंच्या शपथविधीमुळे त्यांच्याबद्दलची सहानुभूती कमी झाली। कडू यांची नाराजी। बारामतीमध्ये अजित पवारांचं स्मारक उभारण्यासाठी चाचपणी, तर काही दिवसांनंतर पवार कुटुंबियांची एकत्रित बैठक होणार। पार्थ पवारांनी स्मारकाविषयी शरद पवारांशी चर्चा केल्याचीही सूत्रांची माहिती। सुत्त काय येतं आणि जातं, राजकारण थांबवून कसं चालेल? राजकारण खरोखरच लय वंगाळ झालंय। सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीनंतर सामनातून टीका। मुंबईमध्ये महायुतीची आज गटनोंदणी। भाजप स्वतंत्र तर शिवसेना राष्ट्रवादी एकत्र गटनोंदणी करणार। अमेय घोलेंची शिवसेना गटनेतेपदी निवड होण्याची शक्यता। मुंबई पालिकेच्या 18 प्रभाग समित्यांपैकी 8 प्रभागांवर ठाकरे बंधूंचं वर्चस्व। महायुतीसह समसमान सत्ता, तर 8 प्रभाग समितीवर ठाकरेंच्या नगरसेवकांची कमाल।